श्री स्वामी समर्थ। आज मस्तपैकी मिठाचा दोडका बनवला होता। त्यासाठी दोडका स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली। साल काढून घेतल्यानंतर छान असे त्याचे गोल काप करून घेतले। काल एका व्यक्तीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेला आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद। माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत। स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जावा आणि चॅनलला सबस्क्राइब करत जावा। तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। गोल काप करून घेतल्यानंतर मी एक कांदा चिरून घेते बारीक। तर आता कधी कधी तुम्हाला माझ्या रेसिपी बघून हसू येत असेल की हे काय पण कसं टाकते, तर मी जे रोज बनवते ना ते मी टाकते। आता रेसिपी जेव्हा बनवेन तेव्हा पण मी ते टाकत जाईन। तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरे टाकले आणि ते खिडकीमध्ये तुम्हाला फळीसारखं दिसतंय ना, ती विळी आहे। त्याच्यानंतर चिरलेला लसूण टाकला, लसूण छान लाल करून घेतला। कांदा टाकायचा, कांदा छान लालसर परतून घ्यायचा। तर रोज रोज रेसिपी करणं मला शक्य नाही, कारण माझं छोटंसं एका वर्षाचं लहान बाळ आहे। त्याच्यामुळे रोज, आणि तुम्हाला तर माहितीच की प्रत्येक रेसिपीमध्ये म्हणजे रेसिपी करायचं म्हणलं की सगळं काय काय लागतं, व्यवस्थित हे करावं लागतं। आता मी मीठ टाकून छान परतून घेतलेलं आहे। हिंग टाकला, हिंग टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि एकदम थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे। तर मी म्हणजे असं माझ्या मनाला आलं ना, खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, म्हणजे कधी असं कधी तसं असं मी भाजी बनवत असते। आता दोडक्याचे काप करून ते परत एकदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते, ते टाकून मी परतून घेते। हरभऱ्याची डाळ टाकून सुद्धा केलेला दोडका मला खूप आवडतो। आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकते आणि थोडंसंच किंचित गरम पाणी टाकायचं आणि एक 5 ते 10 मिनिट वाफेवरती हा दोडका शिजू द्यायचा। खूप छान लागतो। जर तुमच्या घरी लहान मुलं असतील ना, तर असा मिठाचा दोडका तुम्ही करू शकता, त्यांना खूप आवडेल। तर कधी कधी मी मिठाचं पण बनवत असते। तर ताट झाकून एक 5 ते 10 मिनिट चांगलं शिजू देते। प्लीज व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपले सबस्क्रायबर आता 118 झालेले आहेत, तर आपल्याला आणखीन खूप पुढं जायचं आहे। प्लीज सपोर्ट करा। बाय।